नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेल्समॅनशिप अँड सेल्स मॅनेजमेंट या विषयाच्या इथिक्स इन सेलिंग विक्रीतील नैतिकता या घटकावर माहिती बघणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, सोलापूर विद्यापीठाच्या बीकॉम फर्स्ट इयरला सेमिस्टर 2 मध्ये NEP पॅटर्ननुसार हा विषय ॲड करण्यात आलेला आहे आणि त्याचे व्हिडिओ लेक्चर आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत. आतापर्यंत आपण एकूण 11 व्हिडिओ लेक्चर आपल्या यूट्यूब चॅनलला अपलोड केले आहे. आज आपण 12वा व्हिडिओ लेक्चर आणि शेवटचा पाठ आज आपण या ठिकाणी घेत आहोत. यामध्ये विक्रीतील नैतिकता या घटकावर माहिती बघणार आहे. बघा, विक्रीतील नैतिकता. विक्री प्रक्रियेमध्ये विक्रेत्याने प्रामाणिकपणा, विश्वास आणि जबाबदारीने वागणे आवश्यक असते. ग्राहकांना योग्य माहिती देणे, त्यांची फसवणूक होऊ नये आणि ग्राहकांच्या हितांचा विचार करणे ही विक्रीतील नैतिकतेची मूलभूत तत्त्व आहेत. विक्रीतील नैतिकता पाळल्यास ग्राहकांचा विश्वास वाढतो आणि कंपनीची प्रतिमा सुधारते. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला थोडक्यात नैतिकता म्हणजे काय सांगतो अगोदर. बघा, नैतिकता म्हणजे काय की समाजामध्ये वागत असताना माणूस कसा वागावा किंवा माणसाने समाजाप्रती त्याची काय भूमिका असावेत, काय तत्त्व असावेत, काय कर्तव्य असावेत आणि काय जबाबदाऱ्या असावेत, याला आपण नैतिकता असं म्हणतो. उदाहरणार्थ, एखादा माणूस, समजा एखादा विद्यार्थी, आपण गृहीत धरू विद्यार्थी. आता विद्यार्थ्याचं नैतिकता काय सांगतं? विद्यार्थ्याने रोज शाळेमध्ये वेळेवर यावे, शाळेत येत असताना त्याने युनिफॉर्मचा वापर करावा, शाळेत येत असताना त्याने ID कार्ड वापर करावा, शाळेत येत असताना त्याच्याकडे वही असावे, पुस्तकं असावेत, नोट्स असावेत आणि तो व्यवस्थित अभ्यास करावा. आणि इतर व्यक्तींशी वागत असताना, उदाहरणार्थ प्राध्यापक, त्यांना उलटं बोलू नये किंवा घरी आईवडिलांना उलटं बोलू नये किंवा भांडण करू नये, ही विद्यार्थ्यांची नैतिकता आहे. म्हणजे अशा प्रकारे समाजामध्ये वागत असताना प्रत्येक माणसाचं समाजाप्रती काही ना काही एक नैतिकता असते. समाजाप्रती त्याची नैतिकता असते. म्हणजे काय? समाजामध्ये वागत असताना त्या माणसाची भूमिका कशी असावी. मग चोरी करावे का? तर नाही, चोरी करू नये, खोटे बोलू नये, म्हणजे ही नीतिमत्ता आहे, ही नैतिकता आहे. अशा पद्धतीने विक्री करत असताना त्या विक्री करणाऱ्या व्यक्तीचं नैतिकता काय असावं याविषयी आपण यामध्ये बघत आहे. म्हणजे बघा, तो विक्रेता कसा असावा? प्रामाणिक असावा, विश्वासू असावा आणि कुठल्याही ग्राहकाची तो फसवणूक करू नये. म्हणजे अशा प्रकारचा तो विक्रेता असावा. म्हणजे नैतिकता पाळल्यास ग्राहकांचा विश्वास वाढतो. म्हणजे ग्राहकांना तो खोटे बोलू नये, वस्तू देऊन तो फसवू नये. बघा, अर्थ बघा, विक्रीच्या प्रक्रियेदरम्यान विक्रेत्याने नैतिक मूल्य, प्रामाणिकपणा आणि योग्य वागणूक ठेवून ग्राहकांशी व्यवहार करणे याला विक्रीतील नैतिकता असे म्हणतात. यामध्ये ग्राहकांना खरी माहिती देणे, योग्य किंमत घेणे, फसवणूक टाळणे यांचा समावेश होतो. आता मला वाटतं तुम्हाला विक्रीतील नैतिकता म्हणजे काय याचा अर्थ समजलेला आहे. व्याख्या बघा, विक्रेत्यांनी ग्राहकांशी व्यवहार करताना पाळावयाची नैतिक तत्त्वे, मूल्ये आणि वर्तनाचे नियम यांना विक्रीतील नैतिकता असे म्हणतात. थोडक्यात काय? ग्राहकांना वस्तू विकत असताना योग्य माहिती देणे, योग्य किंमत त्यांच्याकडनं घेणे, त्यांची फसवणूक होऊ नये यासाठी प्रयत्न करणे, या सगळ्यांना आपण काय म्हणतो? विक्रीतील नैतिकता असं म्हणतो. बघा, विक्रीतील नैतिकतेचे प्रमुख तत्व कोणकोण तत्व आहेत? त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं पहिला जो तत्व आहे तो आहे प्रामाणिकपणा. विक्रेता हा प्रामाणिक असायला हवं. विक्रेत्याने उत्पादनाबद्दल खरी व अचूक माहिती ग्राहकांना द्यावी. खोटे दावे करून ग्राहकांची दिशाभूल करू नये. प्रामाणिक वागणुकीमुळे ग्राहकांचा विश्वास जिंकता येतो. उदाहरणार्थ, मोबाईल विकताना त्याची खरी वैशिष्ट्ये सांगणे, हा प्रामाणिकपणा त्याच्यामध्ये येतो. म्हणजे थोडक्यात काय? ग्राहकांना फसवू नये, ग्राहकांना चुकीची माहिती सांगू नये, ग्राहकांचं दिशाभूल होऊ नये असं विक्रेत्याने वागू नये. हा एक महत्त्वाचं तत्व आहे. पहिला प्रामाणिकपणा. दुसरा आहे ग्राहकांचा आदर करणे. विक्रेत्याने प्रत्येक ग्राहकांशी नम्र आणि आदरपूर्वक वागावे. ग्राहकांच्या गरजा आणि त्यांच्या मतांचा आदर करणे आवश्यक आहे.
चांगल्या वागणुकीमुळे ग्राहक समाधानी राहतात. उदाहरणार्थ, ग्राहकांच्या प्रश्नांना संयमाने उत्तर देणे. बघा, कोणताही ग्राहक असेल तर त्या ग्राहकाशी, लहान ग्राहक असो किंवा मोठा ग्राहक असो, वयाने लहान असेल किंवा वयाने मोठा असेल तरी देखील त्याला नम्र आणि आदरपूर्वक या भावनेने बोलणे आवश्यक आहे. त्यांच्या गरजा काय आहेत, त्यांचे प्रश्न काय आहेत हे आपण समजून घेणे आणि त्यांचं समाधान होईल अशा प्रकारचं उत्तर देणे आवश्यक आहे. हा एक तत्व महत्त्वाचं आहे. पुढं आहे बघा, योग्य माहिती देणे. विक्रेत्यांनी उत्पादनाच्या किंमती, गुणवत्ता आणि त्या वस्तूच्या वापराबद्दल स्पष्ट माहिती द्यावी. चुकीची किंवा अपूर्ण माहिती देऊ नये. यामुळे ग्राहक योग्य निर्णय घेऊ शकतात. उदाहरणार्थ, उत्पादनाची वॉरंटी कधीपर्यंत आहे किंवा त्याचे अटी नियम स्पष्ट सांगणे. बरोबर आहे. हा एक महत्त्वाचं तत्व आहे. पुढे बघा, फसवणूक टाळणे. विक्री वाढवण्यासाठी खोटे आश्वासन देऊ नये. ग्राहकांना फसवणे हे अनैतिक आहे. विक्रेत्यांनी प्रामाणिक पद्धतीने विक्री करावी. यामुळे दीर्घकालीन ग्राहक संबंध टिकतात. उदाहरणार्थ, खराब वस्तू चांगली वस्तू आहे म्हणून विकू नये. खराब झालेली असेल तर त्या ग्राहकांना स्पष्ट सांगणे आवश्यक आहे की ही वस्तू खराब झालेली आहे. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात काय, ग्राहकांचं फसवणूक होऊ नये. त्यांना तुटलेली, खराब झालेली, मोडलेली वस्तू विकू नये. पुढे बघा, गोपनीयता राखणे. ग्राहकांची वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे. ग्राहकांची माहिती इतरांना देणे किंवा त्याचा गैरवापर करणे चुकीचे आहे. गोपनीयता राखल्याने ग्राहकांचा विश्वास वाढतो. उदाहरणार्थ, ग्राहकांचा मोबाईल नंबर इतरांना देऊ नये, म्हणजे ही गोपनीयता आहे. पुढे आहे शेवटचं तत्व, न्याय किंमत. उत्पादनासाठी योग्य आणि न्याय किंमत आकारणे ही विक्रेत्याची जबाबदारी आहे. ग्राहकांची फसवणूक करून जास्त किंमत घेणे टाळावे. म्हणजे जी काही MRP रेट आहे त्या किमतीप्रमाणे वस्तू विकणे आवश्यक आहे. त्यापेक्षा जास्त पैसा ग्राहकाकडून घेऊ नये. योग्य किमतीमुळे काय होतं, ग्राहकांचं समाधान वाढतं. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेल्समॅनशिप अँड सेल्स मॅनेजमेंट या विषयातील महत्त्वाचा जो घटक आहे, विक्रीतील नीतिमत्ता किंवा नैतिकता, याबद्दल आपण माहिती बघितली. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. आणि आपण जर या आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर माय कॉमर्स लॅब या चॅनलला सबस्क्राईब करा व त्याचबरोबर अधिक माहिती पाहण्यासाठी, अपडेट पाहण्यासाठी आपल्या माय कॉमर्स लॅब या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा, जेणेकरून सर्व अपडेट आपल्याला पाहायला मिळतील. चला तर मग आता आपण या ठिकाणी थांबूया. सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. थँक्यू.